हॅलो नमस्ते, मी रोज मम्मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। कसे काय सगळे मजेत ना? तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे जे आहे ते सकाळचं काम म्हणजे डब्बा करणं। एकदा जर का माझा डब्बा करून झाला तर मग बाकीचे काम जे आहेत ते मला करायला पटकन होतील। त्यामुळे मी जे आहे ते तुम्हाला स्वयंपाक करताना केला माझे चालू आहेत। मिस्टरांची अंघोळ झालेली आहे बरं का, तर ते बाहेर गेलेले आहेत कारण की त्यांना माहितीच नाही की इकडे मी जे आहे तर माझं काम करत आहे म्हणून। तर चला आता मी जे आहे तर पटकन अगोदर भाजी चपाती भात आमटी करून घेते, नंतर तुमच्याशी गप्पा मारते किंवा माझं अगोदर आवरून घेते। बघा इकडे बाळ उठून लगेच तयार झालेला आहे। बाळाला तर आता सुट्ट्या आहे तर झोप म्हणलं तर बाळाला झोप येत नाहीये। चला मी नंतर बोलते। तुम्हाला मी शब्द बी बोलणार नाही आज, माझं लय डोकं आउट झालं। तू तुझं चालू दे, तू तुझं चालू नाही, लाजू नको। हा माझी चुकी होती, लागते त्यांना लाज तरी कुठं लागलंय काय? अगं गप्प ना। माझं जे आहे तर स्वयंपाक हे ते पूर्ण जे आहे ते मी आवरलेलं आहे आणि मुलं जे आहेत ते बाहेर बसलेले आहेत खेळत। खूप भांडण केले त्यांनी बरं का। मग मी काय केलं, दोघांना पण ओरडले आणि दोघांना पण दोन दोन फटके मारून दिले। त्या टायमिंगला कुठं ते शांत बसले। मला एकतर ह्या कामाचा लोड आणि सुट्टी असली की त्यांचा वाईस लोड। तर असो, सर्वांना स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि काय सेवा केल्या तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा। नसतील केल्या तर दिवसभरात कधी करून घ्या, किंवा तुम्हाला वेळच नसेल तर संध्याकाळी केलं तरी चालेल, किंवा नामस्मरण केलं तरी पण खूप सोन्यावर पिवळं। तर चाललंय माझे जे आहे तर घरातलं जे आहे ते पूर्ण आवरलेलं आहे, पण आता झालेलं आहे मन आलेलं आहे नळाला पाणी आणि जायचंय पाणी आणायला। काय करणार, पाणी भरावं लागेल कारण की उद्या गुरुवार आहे। गुरुवारचं पाणी एक दिवस येत नाही, मग त्यामुळे जे आहे तर असं काही नाही बरं का की पाणी आम्हाला पाणी 24 तास आहे नळाला, पण ते बोरचं पाणी आहे। आणि हे जे पाणी येतं ना तर आम्हाला स्पेशल म्हणजे पिण्यासाठी, आपण तुम्हाला तर माहितीच असेल ना, आता आपण कसं म्हणतो जहारचं पाणी किंवा विकत्रीचं कोणी घेते किंवा कोणाच्या इथे फिल्टर बसवलेलं असते, तर त्या टायपिंगचं पाणी जे आहे तर आम्हाला कधी सकाळून येतं कधी दुपारून येतं। तर आज जे आहे तर बघा माझं काम आवरले पण पाणी आलेलं आहे, त्यासाठी जे आहे चालली माझी भांड्यांची जी आहे तर साफसफाई। मग म्हणलं त्याच्यात जे आहेत आज मला वेळ थोडा सध्या भेटलेला नाही बरं का। आणि तुम्हाला सांगते एक झालं की एक काम। आणि मी थोडंसं जे आहे तर बाहेरून पण जाऊन आलेले आहे, आत्ताच उन्हातून आले बरं का। तोंड हात पाय सध्या धुतले नाहीत मी आणखीन। आणि इकडे बघा मी बाहेर गेले तोपर्यंत मुलांनी जेवून कसा राडा ठेवलाय बघा, जेवण करून। तरी मी इतकं जे आहे आवरून ठेवलेलं आहे। जे जागेवर वस्तू घेतली ती जागेवर आपण घेतो की नाही, जागच्या जागेवर अजिबात ठेवत नाही, जी घेतली तिथेच ठेवून दिली। मग मी खालचं आवरून घेतले, पण चला आता पाणी जाण्याचं टेन्शन आहे। तर बघा मी थोडंसं जे आहे तर बाहेर गेलते आणि 4 वाजता जे आहे तर ठरलं तर मग आम्ही पुरा आमची फॅमिली जी आहे तर स्वामीच्या केंद्रात म्हणा किंवा इथं मठ आहे तर मठात जाणार आहेत बरं का। तर मी जर का गेले तर तुम्हाला तिथलं नक्कीच दाखवल। तर चला अगोदर तुम्ही जे आहे तर माझ्या घरच्या स्वामींचं दर्शन घ्या, आणि तुम्ही जर का सेवेकरी नसताल तर एकदा नाही जरी झालं तर श्री स्वामी समर्थ म्हणून बघा, खूप छान वाटतंय ना। आज तर माझा खूप आनंदाचा दिवस आहे। बघा किती छान आपलं हे जे आहे तर झालेलं आहे। माझा दिवा तुम्ही पाहू शकता, असं वाटतंय की स्वामी माझ्यासोबतच आहेत सर्वांच्याच बरं का। मी बाहेरून आले आणि जेवढी होईल जेवढी जमल तेवढी सेवा जी आहेत आपण करायची, जेवढी आपल्याला तुम्हाला ही होईल तेवढी। नाही जरी केली तरी तुम्ही नामस्मरण तरी नक्कीच करा। तर असो, चला मी अगोदर पाणी भरून घेते, कारण की पाणी जर का नाही भरलं आणि खूप नळावर जे आहे तर गर्दी आहे, कारण की जिथं आम्ही राहतो की नाही तर जेवढी कॉलनी म्हणा किंवा जेवढी बिल्डिंग आहे तरी तो खूप मोठी अशी ही आहे, म्हणजे भाड्यानं रूम आहेत बरं का। तर सगळ्या बिल्डिंगच्या बाया ज्या आहेत तर खाली येतात, आमची तर काय मोस्टली खालीच रूम आहे, त्यामुळे मला एवढं टेन्शन येत नाही वरी जाण्याचं। पण जे खाली जे बाया आहेत ना तर त्या, आणि मला कसं होतं माहिती का, सगळ्यात अगोदर मला माहिती होतं की पाणी आलेलं का, तर मी ज्या साईडने राहते का तर पूर्ण ज्या बायका आहेत ते त्यांना जे आहे तर आमच्या म्हणजे आमच्या दारातूनच पाणी न्यावं लागते बरं का, फक्त पिण्याचं। त्यामुळे मला जे आहे तर जास्त टेन्शन नाहीये, किंवा लवकर पाणी आलेलं पण मला माहिती होते। पण मी जे आहे ते थोडं बाहेर गेलते, मग आज मला पाणी आलेलं काही माहित नाही। आणि मुलं काय तुम्हाला तर माहितीच आहे मुलांचं कसं असतं।
तर चाललंय, चला अगोदर पाणी भरून घेते. देवापासली कळशी आणायची आहे, कारण की मी देवाचं जे आहे ते बोरचं पाणी नाही वापरत देवाला, तेच पाणी वापरते. तर असो, चला मी अगोदर पाणी भरून घेते, नंतर तुमच्याशी गप्पा मारते. माझा अवतार तर खूप विचित्र झालाय, पण असो काय करणार, ह्याच्याकडे लक्ष देत बसल्या तर घरातले कामं राहून जातात. मम्मी झालं का नाही पाणी भरायचं? आंघोळ करून घे म्हणून करते की मग. कधी कवा करू? आवरलं सारखं आवरलं तरी पण तुमचं हे काय आवरत नाही, ते काय आवरत नाही, चालूच राहतंय तुमचं. आंघोळ करून घ्या आता तू. नाही, मला वाटलं मी तिकडे गेले तर तुमच्या आंघोळ्या हे होत्या. अशी कशी आंघोळीचा आळस ग तुला. चल हो, मला लय पाणी नळाला गरम येले. चल आधी मला आंघोळ करून घ्यायची आता. ठीक आहे, जा अलीकडला नळ चालू कर. बघा लगेच लाईट, बिना लाईटीच कीला जाता येत नाही आंघोळीला. बाथरूम मध्ये पण असली कार्टी खूप आगाव झाली. दोन्ही गेली, आता ते आंघोळ करून घेईन. मी यांच्या वया पुस्तकं किती वेळा उचलून ठेवायचं बघा. आणि आंघोळीचा मग ह्याच्यावर आणून ठेवलाय किचन वाट्यावर. दे रे असलेली. तर आपले व्हिडिओ जे आहेत तर आता 3:30 पर्यंत जे आहेत अपलोड होऊन जातात. तर तुम्हाला जर का पाहायला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कसे वाटते ते सध्या सांगा. आणि तुम्हाला जर का नक्कीच मनापासून व्हिडिओ पाहायला जर का आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. का कपडे वल्ले करू का म्हणून विचारते. आता जे आहे तर बघा मी निवांत झाले. आता मला स्वतःला जे आहे आज तरी मला थोडासा सध्या टाइम भेटलेला नाहीये बरं का. तुम्हाला सांगते मी आज काही बनवलेलं नाहीये. मोबाईलला सध्या मला आज टाइम देता आला नाहीये. काही करणार, काम असल्यावर नाही करता येतो. थोडंसं काम तर भरपूर असतात, पण त्यातूनच वेळ काढून काही काही गोष्टी ज्या आहेत तर बनवायला लागतात. तर असं काम होतं. आणि आता ते चाकूवाला आलता बरं का. तुम्ही थोडासा मोठा चाकू घेतलाय. माझ्याकडे जे आहे ते खूप बारीक आहे आणि त्यानं काय होईल कट करायला गेला थोडा प्रॉब्लेम यायला. तर तुम्हाला दाखवते तर कुठं ठेवलेला आहे. मुलं आमचे चाकू जे आहेत तर घेतले बघ. हे बघा हे थोडासा छोटावाला होता बरं का. तर मी आता जस्ट जे आहे थोडा मोठा घेतला, कारण की मला चाकूचं जे आहे खूप काम पडते. किचन म्हणल्यावर चाकूचं काम पडणार. आणि असं काय होतं माहिती का, मला इळीनं आपण जसं इळी हे ते म्हणतो ना तसं मला चिरता चाकूशिवाय कट करता येत नाही जास्त. तर त्यामुळे मला चाकू लागते. मी आता जे आहे तर एक छोटा आणि एक मोठा असे चाकू घेऊन ठेवलेले. हे फक्त इमर्जन्सीसाठी, म्हणजे जर आपण काही काम असलं आपल्याला किंवा काही एखादं आता म्हणतो ना आपण भारी भक्कम एखादी वस्तूचं जर का कट करायचं असेल तर हे चाकू वाकल्या जाते बरं का. त्यामुळे इथे थोडासा मोठा घेऊन ठेवला. आणि ह्याची मूठ जी आहे ते खूप छान आहे बरं का, अशी सॉफ्ट आहे. आणि ह्याची जे आहे तर लाकडाची आहे बरं का. तर थोडीशी हाताला जे आहे तरी वाटते, पण छान वाटते. दोन्ही पण छान आहेत. तर चला मी खरं करा. तर इकडे मी जे आहे ते देवासाठी पण पाणी भरून ठेवलेले. झाकण घेते बरं का. झाकून नाही तर काय होते माहिती का, उघडं राहिलं ना खूप कामं असतात तो माणूस म्हणते. पण चला भेटूया आणखीन उद्याच्या असेच व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि श्री स्वामी समर्थ.